प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 11 एप्रिल 2026 शनिवार। पिकाच्या बावस सियोनची मुलांनो, आनंद करा आणि आपल्या देव परमेश्वरामध्ये हर्ष करा, कारण त्याने तुम्हाला योग्य प्रमाणात आधीचा पाऊस दिला आहे आणि तो तुमच्यासाठी पाऊस पाडेल। आधीचा आणि शेवटचा पाऊस पहिल्या महिन्यात। योएल 2 अध्याय 23 वचन। इस्रायल देशात 2 प्रकारचे हंगामी पाऊस पडतात, ऐकलं? आधीचे पाऊस आणि दुसऱ्याला शेवटचा पाऊस म्हणतात। साधारणपणे परिणाचा हंगाम येतो तेव्हा आधीचा पाऊस पडतो। शेतकरी नांगर घेऊन शेताची मशागत करतात, ते उजाड जमिनीची तयारी करतात आणि काही दिवस पाऊस पडल्यावर बियाणे पेरतात व रोपे लावतात। या आधीची पावसामुळे पिके चांगली वाढतात। काही महिन्यानंतर शेवटचा पाऊस पडतो। हा पाऊस पिकाने पूर्ण वाढ होण्यासाठी मदत करते आणि त्याने कापणीसाठी तयार करतो। जितका शेवटचा पाऊस जास्त तितकी कापणी भरघोस होते। पेरलेली बी 30 पट, 60 पट आणि 100 पट फळ देते। जर शेवटची पाऊस पडली नाही तर भात, गहू, ज्वारी यासारखी पिके नीट तयार होत नाहीत, धान्य नीट परत नाही आणि पिके वाळून जातात। आपल्या लवकर आणि प्रेमामुळे प्रभूने इस्रायलासाठी आधीची आणि शेवटची दोन्ही पाऊस ठरवून दिला। त्याचप्रमाणे मंडळीची इतिहासातही आधीची आणि शेवटची पाऊस आला आहे। प्रारंभच्या प्रेषिताची काळात आधीचा पाऊस पडला, मंडळ्या स्थापन झाल्या, प्रचार कार्य सुरू झाले आणि मोठे पुनरुज्जीवन झाले। आता या शेवटच्या दिवसात शेवटचा पाऊस सुरू झाला आहे। जेव्हा शेवटचा पाऊस पडतो तेव्हा जगाची कापणीचा काळ जवळ आला आहे असे समजावे। येशू म्हणाले, पीक घरोघरी मोठे आहे, पण कामगार थोडे आहेत। म्हणून पिकाच्या प्रभूला प्रार्थना करा की तो आपल्या पिकात कामावर पाठवो। जा, बघा, मी तुम्हाला लाडग्यामध्ये कोकरासारखे पाठवतो। लूक 10 अध्याय 2 आणि 3 वचन। संबर्षी 947 मध्ये देवाची महान सेवक श्रीमद विगलस्वर्थ याने भविष्यवाणी केले की देवाचे महान कार्य होईल आणि पवित्र आत्मा आपल्या लोकांना शक्तिशाली शेवटची पावसाने भेट देईल। ती भविष्यवाणी आज आपल्या काळात पूर्ण होत आहे। प्रभूने सर्व राष्ट्रांमध्ये महान कोणाची आज्ञा दिली आहे आणि शेवटचा पाऊस विपुल प्रमाणात पडत आहे। देवाची लेकरांनो, आपण प्रभूची येण्यापूर्वीच्या अंतिम क्षणात उभे आहोत, म्हणून आपण स्वतःला तयार केले पाहिजे। पुढील चिंतनासाठी वचन। शेत म्हणजे आहे चांगले, बी म्हणजे राज्याची मुले आहेत आणि तण म्हणजे दुष्टांचे पुत्र आहेत, ते पेरणारे शत्रू सैतान आहे। कापणी म्हणजे युगाची शेवट आणि कापणी करणारे देवदूत आहेत। जसे तण कोला करून अग्नीत जाळले जाते तसेच युगाची शेवटी होईल। मॅथ्यू 13 अध्याय 38 वचन से 40 वचन। आजची बायबल वाचन सकाळ 1 सामुएल 17 अध्याय 18 अध्याय, संध्याकाळी लूक 11 अध्याय 1 से 28 वचन। धन्यवाद।